आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाईप नंबर 5 न्यूमेरिकल बेस ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. जो काही यातील गिव्हन टाकताय तो इथे नोट डाऊन करणार आहोत. इन अ बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम, एक बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम दिले. द स्ट्रेसेस अलॉंग द टू डायरेक्शन, दोन डायरेक्शनवरील स्ट्रेसेस आपल्याला दिलेले आहेत. सिग्मा एक्स डायरेक्शन वरील स्ट्रेस 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर अँड वाय डायरेक्शन वरील स्ट्रेस 30 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. बोथ टेन्साइल, दोन्ही सुद्धा बाहेरच्या साईडला ओढणारे स्ट्रेसेस आहेत. डिटरमाइन द स्ट्रेन्स अलॉंग दिस टू डायरेक्शन. एक्स डायरेक्शन वरती स्ट्रेन आणि वाय डायरेक्शन वरती स्ट्रेन काय करायला सांगितलेले, फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. यंग मॉड्युलस ई 2 × 10⁵ न्यूटन पर एम एम स्क्वेअर दिलेला आहे अँड पॉइझन रेशो म्यू 0.3 दिलेला आहे. तर गिव्हन डाटा लिहूया. स्ट्रेसेस दिलेत. एक्स डायरेक्शन वरती किती दिलाय, 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. स्ट्रेस वाय डायरेक्शन वरील स्ट्रेस किती दिलाय, 30 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हे सुद्धा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं, त्यांनी न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्येच दिलेलं आहे, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. बोथ टेन्साइल सांगितलंय. त्याचप्रमाणे यंग मॉड्युलस ई कॅपिटल ई किती दिलाय, 2 × 10⁵. हा सुद्धा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. पॉइझन रेशो म्यू 0.3 दिलेला आहे. त्याचप्रमाणे टू फाइंड काय करायला सांगितले, डिटरमाइन स्ट्रेन्स अलॉंग दिस टू डायरेक्शन. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन काय करायला सांगितले, फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. ही सिस्टीम कोणती दिली, बायएक्सियल दिलाय. तर एकदा डायग्राम ड्रॉ करून घेऊया. तर अशी काय तर डायग्राम येणार. एक्स डायरेक्शन वरती स्ट्रेस किती दिलेला आहे आपल्याला, 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. इकडे सुद्धा किती असणार आहे, 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. त्याचप्रमाणे वाय डायरेक्शन वरती किती स्ट्रेस दिले, 30 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. त्याचप्रमाणे इथं सुद्धा 30 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन. तर स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन कसा फॉर्म्युला असतो, एकदा लक्ष द्या. एक्स डायरेक्शन वरती स्ट्रेस एक्सचा काय इफेक्ट पडणार, तर एक्सला एक्स लिनियर असतं. मग लिनियर म्हणजेच काय असतं, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आणि एक्स डायरेक्शनला एक्स डायरेक्शन म्हणून एक्स डायरेक्शन. सिमिलरली एक्स डायरेक्शन वरती वाय डायरेक्शनचा काय इफेक्ट पडणार, तर एक्सला वाय कसा आहे, परपेंडिक्युलर म्हणजेच लॅटरल. आणि लॅटरल काय करतो आपण, मायनस म्यू ई लिनियर. वायला वाय काय असणार, लिनियर असणार, म्हणून स्ट्रेस वाय डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. आणि झेडचा इथं विषय येत नाही, कारण झेड स्ट्रेस आपल्याला दिलेली नाही. सिमिलरली स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन, तो सुद्धा फॉर्म्युला फाइंड आउट करूया. कसा असणार बघा, वाय डायरेक्शन वरती स्ट्रेस वायचा काय इफेक्ट पडणार, तर वायला वाय लिनियर, मग लिनियर कसं लिहितो, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. नेक्स्ट वाय डायरेक्शन वरती एक्सचा काय इफेक्ट पडणार, वायला एक्स हा परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर म्हणजेच काय असणार आहे, लॅटरल. आणि लॅटरल कसं करतो, मायनस म्यू ई लिनियर. आणि एक्सला एक्स काय असणार, लिनियर, म्हणून स्ट्रेस एक्स डिवायडेड बाय स्ट्रेन एन. इथं झेड डायरेक्शन दिली नाही, त्यामुळे इथं झेडचा काही सुद्धा विषय येणार नाही. तर सर्वप्रथम स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन फाइंड आउट करूया. या दोघातून काय करूया, यंग मॉड्युलस ई कॉमन काढूया. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार, सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय. व्हॅल्यू पुट करूया. 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस किती आहे, 2 × 10⁵ ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन 50 मायनस म्यू 0.3 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन 30. कॅल्क्युलेट करूया. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁵ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काय तर आन्सर आलं, आन्सरला ही व्हॅल्यू काय करायची, इंटू करायची. आन्सर याचं किती आलंय, 5 × 10⁻⁻6 इंटू ब्रॅकेटमध्ये 50 मायनस 0.3 ब्रॅकेटमध्ये 30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन 2.05 इंटू 10⁻⁻4. स्ट्रेनला युनिट असतं का, तर युनिट लेस असतं स्ट्रेन, म्हणून म्हणजेच इथं युनिट येणार नाही. सिमिलरली स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट करूया. यातून सुद्धा काय करूया, ई कॉमन काढूया, म्हणजेच काय होणार, 1 डिवायडेड बाय ई. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, स्ट्रेस वाय मायनस म्यू स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया. 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस किती आहे, 2 × 10⁵ ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती दिलंय, 30 मायनस पॉइझन रेशो म्यू किती आहे, 0.3
ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे 50. ब्रॅकेट कम्प्लीट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 10 टू द पॉवर 5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आन्सर आलं 5 इंटू 10 टू द पॉवर -6. याला काय करायचं ही व्हॅल्यू इंटू करूया. इंटू ब्रॅकेटमध्ये 30 मायनस 0.3 ब्रॅकेटमध्ये 50 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आन्सर आलं आपलं 7.5 इंटू 10 टू द पॉवर -5. स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन हे सुद्धा स्ट्रेन आहे. स्ट्रेनला युनिट नसतं म्हणजेच हे युनिटलेस असणार. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन आणि स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट केलेलं आहे. यातच आपल्याला जर का व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन विचारलं असतं तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच काय असतं EX प्लस EY म्हणजे ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू केली असते तर काय असतं टोटल व्हॅल्युमेट्रिक स्ट्रेन आले असते. परंतु सध्या न्यूमरिकल मध्ये स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन विचारलंय ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 6 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.